श्री गणेशाय नमः. श्री शिव महापुराण अध्याय क्रमांक 6. ब्रह्मा आणि विष्णू यांचा श्रेष्ठत्वावरून वाद. सूत म्हणाले, मुनिजन हो, शंकरांचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्टफल देणारी आहे. मंदर पर्वतावर सनतकुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे आविर्भवन कसे झाले असा प्रश्न केला असता ते म्हणाले, महात्मन, पूर्वकाळी श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते. भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती. तेवढ्यात ब्रह्मदेवांचे आगमन झाले. ते श्रीहरीला म्हणाले, पुत्रा, उठ, मी तुझा ईश्वर आहे. चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे. मला वंदन कर. त्यांची दर्पोक्ती ऐकून विष्णू संतप्त झाले. त्यांनी कसे बसे स्वतःला आवरले. ते शांतपणे म्हणाले, पुत्रा, तुझे कल्याण असो. आज या पित्याकडे कसे येणे केलेस? ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते. ते रागाने म्हणाले, श्रीहरी, हे तू काय बोलतो आहेस? मी तुझा रक्षक आहे, साऱ्या जगाचा पितामह आहे. संपूर्ण विश्व माझ्यातच सामावले आहे. तेव्हा श्री विष्णू त्वेषाने म्हणाले, अरे थांब, किती वल्गना करशील? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस हे विसरलास वाटतं. मीच तुझा स्वामी आहे. मीच जगाचा ईश्वर आहे. मीच सर्वश्रेष्ठ आहे. श्री विष्णूंचे हे वक्तव्य ब्रह्मदेवांना असह्य झाले. आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत ते दोघे वाद घालू लागले. कोणी कोणास ऐकेना. भांडण विकोपाला गेले. मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांचा वध करण्यास उद्युक्त झाले. ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले. परस्परांवर जीवघेणे अस्त्र प्रहार करू लागले. त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले. सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली. हे युद्ध थांबवणे गरजेचे होते. देवांनी त्वरेने कैलासलोकी गमन केले. तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसले होते. त्यांच्या डावीकडे पार्वती विराजमान होती. देवांनी त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, देवांनी भगवान शंकरांना आपले गाऱ्हाणे सांगितले. तेव्हा ते स्मितहास्य करून म्हणाले, सुरवरांनो, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे तुम्ही दुःखी आहात हे मी जाणतो. काळजी करू नका, मी गणांसह तुमच्या समवेत येतो. शंकरांनी देवांना अभय दिले. मग ते नंदीवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले. एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले. त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपत या अस्त्रांचा प्रयोग करण्याचे ठरवले. भगवान शंकरांनी त्यांचे मनोगत जाणले. त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी ते महाअग्निसमान प्रखर स्तंभ रूपाने त्या दोघांच्या मध्ये अकस्मात प्रकट झाले. त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही अस्त्रे आपल्या आपण शांत झाली. ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी त्या अग्निरूपी स्तंभाचा विस्तार जाणून घेण्याचे ठरवले. विष्णू सुकराचे रूप घेऊन तो अग्निस्तंभ किती खोल गेला आहे ते पाहण्यासाठी पाताळात प्रवेशले. ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून तो अग्निस्तंभ किती उंच आहे ते पाहण्यासाठी आकाशात ऊर्ध्व दिशेने निघाले. जो कोणी त्या स्तंभाचा आदी व अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ, तोच ईश्वर, अशी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैज लागली. श्री विष्णूंनी पाताळात अति खोल जाऊन त्या अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीच साध्य झाले नाही. ब्रह्मदेवांनी 21 स्वर्गांपर्यंत उड्डाण करून त्या अग्निस्तंभाचा आरंभ जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. श्रीहरी स्तंभांचा अंत शोधून परत आला तर तोच सर्वश्रेष्ठ ठरेल. मग तोच जगाचा स्वामी आहे
हे आपल्याला मान्य करावे लागेल. त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायलाच हवी असा विचार करून ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा 21व्या स्वर्गात त्यांना केतकीचे म्हणजे केवड्याचे एक फूल दिसले. त्यांनी त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्याने आपल्या बाजूने साक्ष द्यावी म्हणून त्याचे मन वळवले. केतकी पुष्प घेऊन ते त्वरेने युद्धस्थानी आले. त्या समयी ते विलक्षण आनंदात होते. तेवढ्यात श्रीहरींचे आगमन झाले. त्यांच्या मुखावर निराशा स्पष्ट दिसत होती. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हे श्रीहरी, मी आज अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे. माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर या केतकी पुष्पाला विचारून स्वतःची खात्री करून घे. श्रीहरींनी त्या फुलाकडे पाहिले. ते फूल म्हणाले, विष्णू, ब्रह्मदेव म्हणतात ते खरे आहे. ते या दैदिप्यमान अग्निस्तंभाचा ऊर्ध्व दिशेकडील आरंभ पाहून आले आहेत. या घटनेला मी साक्षी आहे. त्यावेळी मी तिथेच होतो. श्री विष्णूंना त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला. हे विधाता, तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. तूच या जगाचा ईश्वर आहेस असे म्हणून श्री विष्णूंनी ब्रह्मदेवाचे पाय धरले. विधीचे हे कपट भगवान शंकरांना अजिबात सहन झाले नाही. ते तात्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना म्हणाले, रमापती, विधाता खोटे बोलतो आहे. तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला हे खरे आहे, पण त्याच्या हाती काहीही लागले नाही. आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केले. तुला स्तंभाचा अंत कळला नाही हीच वस्तुस्थिती आहे. म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने बहाल करीत आहे. आजपासून तू या आणि मी समानच आहोत. भगवान शंकरांची वरदवाणी ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला. ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले. केतकी पुष्प भीतीने थरथर कापू लागले. मंडळी, आता पुढील अध्यायामध्ये ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प यांना शंकराचा कोणता शाप मिळाला तो आपण पुढच्या 8व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तर आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू. तोपर्यंत शुभम भवतु. श्री शिवार्पणमस्तु.